श्रावण महिना सुरू झालो काय कोकणात सणांची सुरुवात होता। नागपंचमी झाली का नारळी पौर्णिमा येता आणि मग येता तो म्हणजे गोपाळकालो। भारतात वेगवेगळ्या जाग्यात वेगवेगळ्या पद्धतीत गोपाळकाल्याचो सण साजरो केलो जाता, पण आपल्या कोकणात मात्र हर एका सणात वेगळापण आपल्याला बघूक मिळता। आणि आज आपण तळ कोकणात कशा पद्धतीन गोपाळकाल्याचो सण साजरो केलो जाता आता जाणून घेऊया। श्रावण महिन्याच्या अष्टमीक दरवर्षी मोठ्या उत्साहात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाता। श्रीकृष्णाचा जन्म रात्रीचो 12 वाजता झालो होतो म्हणून 12 वाजता बाळकृष्णाची मूर्ती पाळण्यात ठेवून त्याची पूजा केली जाता। देव श्रीकृष्णाचा जन्म मथुरेत माता देवकी आणि पिता वासुदेव यांच्या पोटी तुरुंगात झालो होतो। श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचो 8वा अवतार असा मानला जाता। दृष्टकौस नामाचो वध करूच्यासाठी भगवान विष्णू कृष्ण अवतार घेतलो असा पण मानला जाता। देवकीच्या पोटी जन्मलेल्या कृष्णाक वासुदेवान कौसाच्या तावडीतून वाचवण्यासाठी रातोरात एका टोपलेत ठेवून यमुना नदी ओलांडून वृंदावनात जाण्याचा ठरवला। तेव्हा यमुना नदीक महापूर होतो, पण या महापुरातून नदी ओलांडताना देव कृष्णाच्या पायाचा स्पर्श नदीच्या पाण्यात झालो आणि नदीत केलेला पूर कमी झाला। नदी ओलांडून वासुदेव वृंदावनात गेले, गोकुळात यशोदेकडे पोहोचले। गोकुळात कृष्ण जन्मामुळे आनंद झालो। माता यशोदा पितानंद कृष्णाचे पालक झाले। गोकुळात श्रीकृष्णांनी लहान वयात भरपूर कृष्णलीला केली, त्यामुळे ते गोपिकांचे आवडते होते। असे अनेक आख्यायिका श्रीकृष्णाविषयी सांगितले जातात। नमस्कार, मी टायटस फर्नांडिस आणि आपण पाहताय कोकणी गॉसिप। जग नवनवीन गोष्टी आत्मसात करत आहे, त्याचा प्रभाव आपल्याला कोकणावरही पाहायला मिळतो। पण पूर्व परंपरा चालत आलेल्या प्रथा परंपरा आपला कोकणी माणूस आजही जपतो आणि त्या प्रथा परंपरा कशा चालू राहाव्यात आणि त्या प्रथा परंपरा पुढच्या पिढीला समजाव्यात, त्यांनी त्या पाळाव्यात म्हणून त्या प्रथा परंपरा तो पुढच्या पिढीला सांगतो, शिकवतो। हे आपल्या कोकणी माणसाचं विशेष। कोकणात 40 ते 50 घरांची वाडी किंवा वाडा पद्धती आजही आपल्याला पाहायला मिळते। त्या वाडीत 2 किंवा 3 समाजाची सुमारे 20 ते 25 घरं असतात आणि त्या 20 ते 25 घरांमधल्या 2 ते 3 मूळ घरांत श्रीकृष्णाच्या मूर्तीचं पूजन केलं जातं। पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती। सुमारे 25 ते 30 माणसं एकत्र राहायची, पण वेळ बदलला, काळ बदलला आणि माणूसही आपल्या गरजांप्रमाणे बदलू लागला। मग मूळ घरांच्या जागांची कायद्याप्रमाणे विभागणी झाली आणि विभक्त कुटुंब पद्धती सुरू झाली। पण मूळ घरांमधील प्रथा परंपरा आणि देवाची कार्य आजही अविरतपणे चालू आहेत। कोकणात पांडुरंगाचे म्हणजेच श्रीकृष्णाचे भक्त मोठ्या प्रमाणावर आहेत। कोकणात कृष्ण जन्माष्टमी म्हणजे गोपाळकाल्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। तळ कोकणात श्रावण अष्टमीच्या रात्री श्रीकृष्णाच्या मूर्तीचं पूजन केलं जातं। मग कृष्णाला शेगलाच्या पाल्याची भाजी
आंबोळ्याची पोळी, काळ्या वाटाण्याची उसळ आणि गोड पदार्थ म्हणून खीर यांचा नैवेद्य दाखवला जातो. मग आरती भजने गायली जातात. वाडीतील लोक एकत्र जमतात आणि कृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो. महत्वाचं म्हणजे ज्याप्रमाणे फार वर्षापासून श्रीकृष्णाच्या मूर्तीचं ज्या पद्धतीनं पूजन केलं जातं त्याच पद्धतीनं पूजन केलं जातं. म्हणजे एखाद्याच्या घरात जर लाकडी गाभाऱ्यात श्रीकृष्णाची मूर्ती पूजली जात असेल तर लाकडी गाभाऱ्यातच मूर्ती पूजली जाते. जन्माष्टमीच्या रात्री तर कोकणातल्या हिंदू धर्मियांच्या घरात शेगलाच्या पाल्याची भाजी, आंबोळ्याची पोळी, काळ्या वाटाण्याची उसळ असा बेत असतो. काही मोजक्या लोकांच्या घरात श्रीकृष्णाच्या पितळीच्या मूर्तीचं पूजन केलं जातं. तर काही अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या घरात वासुदेवाच्या मूर्तीचंही पूजन केलं जातं. दुसऱ्या दिवशी म्हणजे गोपाळकाल्याच्या दिवशी संध्याकाळी वाडीतील ग्रामस्थ एकत्र जमतात आणि ज्या ठिकाणी पूर्व परंपरात गोपाळकाल्याची दहीहंडी फोडली जाते त्या ठिकाणी जमून कृष्णाच्या बालपणातील लीला भजनाच्या माध्यमातून गायल्या जातात. काही ठिकाणी विविध खेळ खेळले जातात. ज्या ठिकाणी दहीहंडी फोडली जाते त्या ठिकाणी मातीच्या मडकीला रंगरंगोटी करून त्याच्या सभोवताली फुलाफळांची आरास केली जाते. यात काकडी, सफरचंद, केळी, मोसंबी, संत्री यांचा प्रामुख्याने वापर केला जातो.
संध्याकाळी 7-7:30च्या सुमारास दहीहंडी फोडली जाते। मुख्य म्हणजे दहीहंडी फोडताना मूळ घरात पुजलेली श्रीकृष्णाची मूर्ती आणून त्या मूर्तीसमोर दहीहंडी फोडली जाते। गोपाळकालाच्या विविध गावात वेगवेगळ्या प्रथा परंपरा आपल्याला पाहायला मिळतात। वासुदेवाने ज्याप्रमाणे कृष्णाला डोक्यावर ठेवून टोपलीतून गोकुळात नेलं होतं त्याचीच आठवण म्हणून श्रीकृष्णाच्या मूर्तीचं विसर्जन करताना मूर्ती डोक्यावर ठेवून कृष्णलीला म्हणत ढोल वाजवत विसर्जन स्थळापर्यंत नेलं जातं। अशा प्रकारे कोकणातील विविध गावात वेगवेगळ्या पद्धतीने गोपाळकाल्याचा सण साजरा केला जातो। यासोबतच मी इथेच थांबतो। कोकणातील अशाच गॉसिप पाहण्यासाठी पहा फक्त कोकणी गॉसिप।